भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। रुपाणी आणि सीतारामन आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात येणार। गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे। कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवावं, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू। भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांकडून तयारीचा आढावा। मात्र शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यानं आझाद मैदानावर हजेरी न लावल्यानं चर्चांना उधाण। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलवल्यानं भाजप नेते आझाद मैदानावर पाहणीसाठी गेले असतील। आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही गेलो असतो, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। दिल्लीत राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक। आदिती तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी 7 ते 8 नावं निश्चित। दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, दौलत दरोडा, सुनील शेळकेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता। विधानसभेत ठाकरे गटाकडून महापालिकेसाठी तयारी। आज मातोश्रीवर मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेत्या असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता। रोहित पवारांचं वक्तव्य। फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातील कामासाठी किंवा मित्रता टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केला नाही, बच्चू कडूंची टीका। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक। 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम। प्रकाश आंबेडकर यांचं स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन। लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढल्या भाऊबीजेला वाढ करणार। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। योजना राखी पौर्णिमेला सुरू केली, आता भाऊबीजेला मानधनात वाढ करू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महिलांना जेव्हापासून सरकार स्थापन होईल तेव्हापासूनच मानधन पाहिजे। सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करू या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींची मतं घेऊन निवडून आलात, मग आता एखाद्या महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी द्या। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी केली मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या आमच्या निर्णयाला सरकार एवढं का घाबरतंय? मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा सवाल। आज आम्ही शांततेत मतदान प्रक्रिया राबवणारच, ग्रामस्थांचा निर्णय। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी 28,000 नावं शेवटच्या क्षणी मतदार यादीत वाढवण्यात आली। दक्षिण नागपुरातील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा भाजप आणि निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप। राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरू करून भाजपने तरुणांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचं काम सुरू केलंय। नाना पटोलेंचा हल्लाबोल। कंत्राटी भरती रद्द न केल्यास पटोलेंकडून आंदोलनाचा इशारा। यापुढे सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस सह्यांची मोहीम राबवणार। 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार सह्यांची मोहीम। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी। खरे दादा म्हणून संजय मंडलिकांचे तर सतेज पॅटर्न म्हणत पाटील समर्थकांनी लावले बॅनर्स। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची माहिती। मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल। पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू आतिश मोरे यांना मारहाण केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल।
सिंधुदुर्गात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार वैभव नाईक यांना अश्रू अनावर। यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू, वैभव नाईक यांचा निलेश राणेंना इशारा। छगन भुजबळांनी घेतली रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची भेट। तब्येत ठीक नसल्याने पिचड यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू। सरहद संस्था आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद शरद पवारांकडे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार संमेलन। आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबईच्या अध्यक्षपदी वडूजचे संजय कांबळे यांची निवड। आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन पॅनलची निवड केली। वेतनवाढीसाठी आणि त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी साखर कामगारांकडून संपाचा इशारा। मागण्या मान्य न झाल्यास 16 डिसेंबर पासून 2 लाख साखर कामगार संपावर जाणार। अभिनेत्री गैरा वशिष्ठला ईडीचं समन्स। 9 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स। कथित पॉर्नोग्राफीमधून मिळालेल्या पैशांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होणार चौकशी। 2021 मध्येही गहनाची मुंबई क्राईम ब्रांचने केली होती चौकशी। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही। हायकोर्टाने व्यक्त केली तीव्र नाराजी। 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशी करता पोलीस तपासाची संपूर्ण कागदपत्र जमा करण्याचे सीआयडीला निर्देश। भातसा नदी पात्रावरील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम दुरुस्तीचे काम सुरू। त्यामुळे ठाण्यात 5 दिवस 30% पाणी कपात। त्यामुळे विभागवार 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार। म्हाडा कोकण मंडळातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन। गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती करता मोहीम। पूर्व विदर्भातील 75 आदिवासी आश्रमशाळांमध्ये ब्राईस्टर माइंड उपक्रम सुरू। मेंदूच्या 17 प्रकारच्या एक्सरसाइजच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांची एकाग्रता व बुद्धिमत्ता वृद्धिंगत करण्यावर भर। सिंधुदुर्गच्या अचरे गावची ऐतिहासिक गावपळण यंदा 15 डिसेंबरला। श्रीदेव रामेश्वरची दर 5 वर्षांनी गावपळणची परंपरा। संपूर्ण आचरेवासीय आपल्या कुत्रे, मांजर, गुरेढोरे, कोंबड्यांसह गावच्या वेशीबाहेर राहणार। जेजुरीमध्ये खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ। करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात आग। आगीत संगणकासह अनेक महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी। पावसामुळे रबी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। त्यामुळे शेतकरी हवालदिल। मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम लातूर जिल्ह्यातील पिकांवर जाणवू लागलाय। पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। हिंगोली जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत। सोलापुरात लसणाचे दर गगनाला भिडले। जवळपास 2200 ते 3500 प्रति क्विंटल लसणाचे दर। यामुळे मात्र ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता। परदेशातून येणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या बॅगा एअर इंडियाकडून हरवल्यानं गोंधळ। मुंबई विमानतळावरील घटना। प्रवासी मुंबईत मात्र सामान दिल्लीतच राहिल्याची माहिती। यवतमाळमध्ये वाहन चालवत असताना नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळल्या गेल्यानं 1 जण गंभीर जखमी। बंदी असतानाही शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्यानं नागरिकांनी व्यक्त केला संताप। अमरावती दर्यापूर अकोला मार्गावर 2 वाहनांचा अपघात। 3घांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुलजवळ 2 गटात हाणामारी दरम्यान चाकू हल्ल्यातून एकाचा मृत्यू। किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू। सोलापूरच्या मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची कदमांची मागणी।
नंदुरबारमध्ये शेतात कापूस वेचणी करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, यामध्ये 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. तळोदा तालुक्यातील दलेरपुरातील घटना. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग निर्मितीचा वाद चिघळला. पैसे न देता शासनाकडून जमीन संपादनाचं काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाचं काम सुरू. नांदेडमध्ये ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून तिघांना मारहाण. पंजाबच्या 3 यात्रेकरूंसह त्यांच्या संपर्कातील नांदेडच्या दोघांना केलं पोलिसांच्या स्वाधीन. अकोला शहरातील विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, 3 ते 4 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. दुर्गा चौकातील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सावरकरांच्या बदनामीचं प्रकरण, अधिवेशनामुळे राहुल गांधी आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी 10 जानेवारीला. सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी पुण्यात दाखल केली आहे याचिका. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत नोंदवला निषेध. नाशकातील पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींचा अपहार. जीवन ज्योती विमा योजनेचा आधार घेत मयत बँक खातेदारांचे 106 खोटे वारसदार दाखवून अपहार. पोलीस तपासात बाब उघड. हेंगल चक्रीवादळाचा उत्तर तामिळनाडूवर परिणाम. मोठ्या प्रमाणात पाऊस. कृष्णगिरी जिल्ह्यात उठणगरी तालुक्यात 503 मिमी पाऊस. अनेक ठिकाणी पूर. रस्त्यावरील वाहनं पाण्यात. पुढील वर्षी 13 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार महाकुंभमेळा. कुंभमेळ्याचं नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा. भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मिनार, चार मिनार सारख्या इमारती उद्ध्वस्त करणार आहेत का? उत्तर प्रदेशच्या संबलमधील दंगलीवरून खरगे यांची भाजपवर टीका. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतःची तुलना केली ज्योतिर्लिंगाशी. भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी व्हिडिओ पोस्ट करत केला खरगेंचा निषेध. खरगे स्वतः 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. खरगेंचं वक्तव्य. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं पंतप्रधान मोदींना पत्र. बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची चतुर्वेदी यांची पत्रात मागणी. संयुक्त राष्ट्र संघटनेने बांगलादेशमध्ये शांतता मोहीम राबवण्याचे प्रयत्न करावेत अशी विनंती करण्याची ममता बॅनर्जी यांची केंद्र सरकारकडे मागणी. बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मोदींनी हस्तक्षेप करावा अशीही केली मागणी. संसदेत आज संबल प्रकरणावर चर्चा होणार. तर संविधानावर 13 आणि 14 डिसेंबरला लोकसभेत तर 16 आणि 17 डिसेंबरला राज्यसभेत होणार चर्चा. पंतप्रधान मोदी चर्चेला उत्तर देणार. लोकसभेतील गोंधळ मिटवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी केली चर्चा. सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची केली विनंती. कामकाज सुरळीत पार पाडण्याचं सर्व सदस्यांचं आश्वासन. बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले चिन्मय दास यांच्या जामीन अर्जावर आज रोजी सुनावणी. चिन्मय दास यांच्या अटकेमुळे हिंदू समाजात प्रचंड संताप. बांगलादेशात चिन्मय प्रभूंच्या अटकेनंतर समर्थकांचं आंदोलन. आंदोलनात एका वकिलाचा मृत्यू. वकिलाच्या हत्येनंतर 70 वकील आणि 2 पत्रकारांवर गुन्हा दाखल. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेकडून त्यांच्या सुटकेची मागणी. यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध असणारे अवध ओझा राजकारणात उतरणार. अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत केला आम आदमी पक्षात प्रवेश. आपच्या तिकिटावर दिल्लीत निवडणूक लढवण्याची शक्यता. सुरतमध्ये भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या. शहरातील अल्थाना वॉर्ड क्रमांक 30 मधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी केली आत्महत्या. राजकीय वर्तुळात खळबळ. आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. डल लेकमधील शिकारा आता उबरवरून बुक करता येणार. काश्मीरमध्ये पर्यटन आणखी वाढावं म्हणून उबरनं सुरू केली सेवा. 15 दिवस अगोदर करता येणार बुकिंग. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा आठवडाभरासाठी स्थगित.
ग्रेटर नोएडा, नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय. इस्रोच्या खात्यात आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवली जाणार. 4 डिसेंबर रोजी इस्रो युरोपियन स्पेस एजन्सीची सौर मोहीम प्रोबा 3 प्रक्षेपित करणार. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा मालिकेतील ही तिसरी सौर मोहीम. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2025च्या सुरुवातीला भारताला भेट देणार. या भेटीचा उद्देश भारत आणि रशिया मजबूत करण्याचा आहे. क्रेमलिनचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांची माहिती. मोदींनी पुतीन यांना दिलं होतं भारत भेटीचं निमंत्रण. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर. या दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या हवाई प्रांतातून केली सुरुवात. अमेरिकेनं केलेल्या त्यांच्या स्वागतानं चीननं व्यक्त केली नाराजी. पंतप्रधान मोदींनी पाहिला द साबरमती रिपोर्ट चित्रपट. नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये करण्यात आलं होतं चित्रपटाचं आयोजन. अमित शहा, नड्डा, गडकरींसह भाजप नेत्यांनी लावली हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.